नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. इयत्ता 5वी नवोदयमधील अवयव व गुणक व त्यांचे गुणधर्म यावरील स्वाध्याय क्रमांक 3.1 आज आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 2.5 स्वाध्याय पाहिला होता, तेही स्पष्टीकरणासहित. जर कोणी पाहिला नसेल तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा. तर कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आज आपण स्वाध्याय क्रमांक 3.1 वरील सर्व प्रश्न स्पष्टीकरणासहित सोडवून घेणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जावा. तर चला घेऊया आता पहिला प्रश्न. 6 आणि 8 या संख्येच्या वर्गांचे बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहेत, तोंडी सुद्धा उत्तर काढता येतं. यासाठी तुम्हाला पाडेपाठ असायला हवेत. तर चला करूया, आपण सोडवून घेऊया. 6 आणि 8 या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ काढायचे आपल्याला. तर काय करावं लागेल? प्रथम आपल्याला 6 आणि 8चा काय करावं लागेल? वर्ग माहिती असायला हवे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 30पर्यंत वर्गपाठ असणे खूप गरजेचं आहे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये वर्गावरती प्रश्न विचारला जातो आणि वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर काढता येतं. बघा आता 6 आणि 8 या संख्येच्या वर्गांच्या बेरीज सांगितले, वर्गमूळ काढायला सांगितले, बरोबर की नाही? तर 6चा वर्ग किती आहे रे? 6चा वर्ग किती आहे तुम्हाला माहिती आहे का? तर चला करूया, बघू. 6चा वर्ग लिहून काढूया आपण. 6चा वर्ग किती आहे? 36 आहे, बरोबर का? आणि 8चा वर्ग किती आहे? 8चा वर्ग आहे 64, बरोबर की नाही? मग 36 आणि 64 हे काय झाले? 6 आणि 8चे वर्ग झाले. तर आपल्याला काय सांगितलं आहे? प्रश्न पुन्हा एकदा वाचा. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ खालीलपैकी कोणते सांगितले? आता काय सांगितलं आहे? वर्गांची बेरीज करायची आपल्याला. तर 6 आणि 4 किती झाले रे? 10 झाले. हातचे आले 1. 7 आणि 3 किती झाले? 10. उत्तर आलं आपलं 100. आता 100 कशाचा वर्ग आहे रे? 100 कशाचा वर्ग आहे? तर 100 हा 10चा वर्ग किती आहे? 100 आहे, बरोबर की नाही? मग 100चं वर्गमूळ किती आलं? 10 आलं, बरोबर ना? तर आता आपलं पर्यायामध्ये 10 आहे का बघायचं आहे. बघा, 14 आहे, 12 आहे, 10 आहे आणि 8 आहे. तर उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे? सी नंबरचं येणार आहे, 10. समजलं का? जर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर घेऊया लगेच दुसरा प्रश्न. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव कोणते आहेत? बघा, 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. आता पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पर्यायामधून शोधायचे आहे 12 आणि 15चे अवयव. बघा, 12 आणि 15 यांचे साधारण अवयव कोणते आहेत? बघा, पर्याय काय? पर्यायामध्ये काय आहे? 1 आणि 3 आहे. 1 आणि 3 आणि 15 आहे. 1 आणि 12 आहेत. आता 1, 2, 4. आता अवयव म्हणजे काय रे? तर ज्या संख्येने म्हणजे जी संख्या दिली आहे ना, त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो ते म्हणजे त्याचे अवयव असतात, बरोबर की नाही? आता 12चे अवयव कोणकोणते आहेत? आपण प्रथम 12चे अवयव काढू, त्यानंतर 15चे अवयव काढू. बघा, आता 12चे अवयव कोणकोणते आहेत? 12 आणि 15. आता प्रथम आपण 12चे अवयव लिहून घेऊया. 12चे अवयव कोणकोणते आहेत? बघा, 1ने सुद्धा 12ला भाग जातो, बरोबर की नाही? परत दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो? 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 4ने सुद्धा भाग जातो 12ला. 5ने जातो का? नाही. 6ने जातो का? हो. आणि नंतर कुठने जातो? 12ने जातो, बरोबर की नाही? बघा, आता 1ने जातो, 2ने जातो, 3ने सुद्धा जातो, 4ने जातो, 6ने जातो आणि 12ने जातो. आता 15चे अवयव काढूया. 15ला कशाने भाग जातो? 1ने जातो. त्यानंतर 2ने जातो का? नाही. त्यानंतर कितीने जातो रे? 3ने जातो, बरोबर की नाही? 3ने जातो. परत 4ने जातो का? नाही. 5ने जातो. 6ने जातो का? नाही. 7ने जातो का? नाही. 8ने सुद्धा जात नाही. 9ने जात नाही. 10ने जात नाही. 11ने जात नाही. 12ने जात नाही. 13ने सुद्धा जात नाही. 14ने सुद्धा जात नाही. आणि डायरेक्ट जातो 15ने भाग जातो. मग आता 12चे आणि 15चे अवयव. प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा आपल्याला. काय आहे? 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत. साधारण म्हणजे सारखे असणारे अवयव आहेत. बघा, आता बघा कुठले आहेत? 12 आणि 15ला ह्या संख्येपैकी कोणत्या संख्येने भाग जातो रे? कुठली संख्या समान आहे? बघा, 1 आहे, बरोबर की नाही? परत 3 आहे, 1 आणि 3 आहे. 4 आहे का इथे? नाही. 5, 6 आहे का इथे? नाही. 12 आहे का? नाही. म्हणजे किती आहे साधारण अवयव? किती आहेत 12 आणि 15चे? 1 आणि 3 आहेत, बरोबर की नाही? 1 आणि 3 आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? आता कोणत्या संख्येने भाग जात आहे पर्यायामध्ये बघायचं. 1 आणि 3 आहेत का?
पर्यायामध्ये बघायचं. बघा पर्यायामध्ये किती आहे, 1 आणि 3 आहे 1 नंबरला, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. तरीसुद्धा आपण 2 नंबरचा पर्याय चेक करूया. 1, 3 आणि 15, परंतु 15 आहे इथं, परंतु 15 ने 12ला भाग जातो का, नाही जात, त्यामुळे ही संख्या येणार नाही. त्यानंतर सी नंबरचा पर्याय बघा, 1 आहे 12 आहे, परंतु 12 ने 15ला भाग जात नाही, त्यामुळे सी नंबरचा सुद्धा पर्याय येणार नाही. पुढे बघा 1 आहे 2 आहे 4 आहे, 2 ने आणि 4 ने 15ला भाग जात नाही, त्यामुळे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय होणार आहे, येणार नाही. मग आपलं उत्तर क्रमांक काय येणार आहे, ए नंबरचं येणार आहे. 1 आणि 3 हे 12 आणि 15चे साधारण अवयव आहेत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न घ्यायचा आहे, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. बघा एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट होईल. बघा आता एका संख्येचे वर्गमूळ 13 सांगितलं आहे, तर त्या संख्येची दुप्पट होईल. आता 13चा वर्ग कोणाला माहिती आहे, 13चा वर्ग कोणाला माहिती आहे तुम्ही सांगा. चला आता 13चा वर्ग 169 आहे, बरोबर की नाही. आता बघूया 13चा वर्ग 169, 13चा वर्ग 169 आहे. त्यासाठी आपल्याला ते वर्गपाठ पाहिजेत. या पूर्ण गणितामध्ये वर्गांचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे वर्गपाठ असणे खूप गरजेचं आहे. बघा 13चा वर्ग 169 आहे. प्रश्न परत एकदा वाचा, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती होईल. म्हणजे 13 वर्गमूळ असणारी संख्या कोणती आहे, तर 169 आहे. मग त्या संख्येची दुप्पट करायची आपल्याला, त्या संख्येची काय करायचे, दुप्पट करायचे, म्हणजे 2 वेळा बेरीज करायची. बघा 169ची परत बेरीज करूया. 9 आणि 9 किती झाले, 18, 6 आणि 6 किती झाले, 12 आणि 13, हा चालेक 338 झाले. म्हणजे वर्गमूळ 169चा वर्गमूळ 13 आणि त्याची दुप्पट किती झाली, 338. आता 338 पर्यायामध्ये आहे का आपल्याला बघायचं आहे. चला 338 1 नंबरलाच आहे, म्हणजे 1 नंबरचाच आपला पर्याय बरोबर असणार आहे. 2 नंबरला आहे 26, चुकीचं आहे. सी नंबरला 13चा वर्ग दिलेला आहे, त्यामुळे तो पण पर्याय चुकलेला आहे. आणि डी नंबरला 52 आहे, म्हणजे तो सुद्धा पर्याय काय झालेला आहे, चुकीचा झालेला आहे. तर आपला उत्तर क्रमांक किती येणार आहे मित्रांनो, उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 1 नंबर येणार आहे. 338 म्हणजे 13चा वर्ग आणि त्याची दुप्पट केल्यानंतर आपलं उत्तर येतं 338. आता घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर द्यायचं आहे. सोपा प्रश्न आहे, एवढा मोठा प्रश्न बघून घाबरून जायचं नाही. जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढा सोपा असतो, त्यामुळे कोणत्याच प्रकारचं घाबरायचं नाही. समजून घ्यायचं आहे प्रश्न. काय सांगितले, कंसात 2 गुणले 2 वजा कंसात 1 गुणले 1. उत्तर काय दिले त्यांनी, बरोबर 2 अधिक 1. बघा 2 अधिक दिले, म्हणजे पहिल्या कंसातील 2 अगोदर घेतलं आणि दुसऱ्या कंसातील 1 अगोदर घेतलं, म्हणजे त्यांची बेरीज केली तर उत्तर येते 3. 2 नंबरचा पॉईंट बघा, 3 गुणले 3 वजा 3 गुणले 2 बरोबर किती दिले हो का. इथे पण तसंच केलं आहे, पहिल्या कंसातील 3 घेतला आहे, दुसऱ्या कंसातील 2 घेतला आहे, उत्तर लिहिले आहे 5. त्यानंतर बघा पुढचा कंस आहे 4 गुणले 4 वजा 3 गुणले 3 बरोबर 4 अधिक 3, म्हणजे पहिल्या कंसातील 4 घेतले, दुसऱ्या कंसातील 3 घेतले आणि बेरीज केली, उत्तर आले 7. त्यानंतर बघा पहिल्या कंसात आहे 5 गुणले 5, दुसऱ्या कंसात आहे 4 गुणले 4. मग आता काय केले, पहिल्या कंसातलं 5 घेतले आणि दुसऱ्या कंसातलं 4 घेतलं आहे, उत्तर आलं आहे 9. तर पुढचा प्रश्न काय सांगितलं आहे, 73 गुणले 73 वजा 72 गुणले 72, तर किती. तर काय करावे लागेल आपल्याला, 73 गुणले 73, म्हणजे वरच्या प्रश्नामध्ये जसं सांगितलं होतं तसं पहिल्या कंसातील 73 घ्यायचं आहे, अधिक दुसऱ्या कंसातील 72 करायचं आहे. तर चला करा, 73 अधिक 72, 73 अधिक 72 किती आले, 5, 7 आणि 7 14, 145 उत्तर आला. आता पर्यायामध्ये 145 उत्तर आहे का बघा. बघा ए नंबरच्या पर्यायामध्ये 1045 आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. बी नंबरच्या पर्यायामध्ये 1 आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये 145 आहे, म्हणजे सी नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर असणार आहे. डी नंबरच्या पर्यायामध्ये 2 आहे, म्हणजे डी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे, चुकीचा असणार आहे. मग उत्तर काय आलं आपलं, सी नंबरचा 145 आलं. त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न. बघा आता काय सांगितले आपल्याला, 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही, असा प्रश्न विचारलेला आहे. मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने भाग जात नाही. तर आपल्याला भाग जात नाही हा प्रश्न पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे. जात नाही हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. जात असेल असं नाही सांगितलं, जात नाही असं सांगितलं आहे. तर आता प्रत्येक संख्येनं आपल्याला भाग घालून बघायचा आहे. पर्याय बघा दिलेले आहेत, पर्यायानुसार आपल्याला जायचं आहे. तर पहिला पर्याय काय म्हणते बघा, पहिला पर्याय काय म्हणते, 2 गुणले
2 गुणले 3, 2 नंबरचा पर्याय लिहून घेऊया लगेच. 2 गुणले 3 गुणले 3. 3 नंबरचा पर्याय आहे 2 गुणले 2 गुणले 2. आणि 4 नंबरचा पर्याय आहे बघा 2 गुणले 3 गुणले 5. तर बघा संख्या काय आपली, संख्या आहे आपली 2,54,016. आता आपल्याला या संख्येला पूर्णपणे भागाल व्हायचं आहे, बरोबर की नाही. पण आता एवढं गणित प्रत्येक करत बसायला वेळ आहे का आपल्याकडं, नाही. तर आपण या संख्येचा गुणाकार करूया. 2 दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 2 त्रिक 6 आणि 6 पंचे 30. बघा आता आपल्याला या सर्व संख्येने ह्याला पूर्ण भाग वाचला तर त्याला परीक्षेमध्ये वेळ मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला कसोटीचा वापर करायचा आहे इथं. कारण की कसोटीचा वापर करायचा असेल तर कसोटीचा वापर करून आपल्याला लवकरात लवकर गणित सुटतं. 12च्या कसोटीत 12ला कुठल्या संख्येने भाग जातो रे, 3 आणि 4ने जातो, बरोबर की नाही. मग 3 आणि 4 भाग जातो. त्या 3ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या सर्व संख्यांची अंकांची बेरीज करावी लागते, बरोबर की नाही. 3 आणि 2 आणि 5 किती झाले, 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 18, म्हणजे 18ला 3ने भाग जातो. आणि 4ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जातो, म्हणजे 4ने 16ला भाग जातो का, हो जातो. म्हणजे ही ते 4ची आणि 3ची कसोटी लागू पडते. बघा ह्याचे अवयव पाडून घेतले आपण, 3 गुणले 4. या दोन्हीचा वापर केला तर दोन्हीने ही सुद्धा या संख्येला भाग जातो. म्हणजे हे आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 2 गुणले 3 गुणले 6, 3 गुणले म्हणजे किती झाले 18. आता 18ला कशाने भाग जातो रे, 3 गुणले 6, बरोबर की नाही. 3 गुणले 6. आता 6चा आपण विचार केला नंतर काय येत होतं, 3 गुणले 9 दोन्ही पण 18 येतो, म्हणजे 2ने पण ह्याला भाग होता. 9 दोन्ही 18 जरी केलं तर आपण 9ची कसोटी पण वापरू शकतो. इथे 6ची पण कसोटी वापरू शकतो. कारण की 18ला सुद्धा 9ने भाग जातो आणि 6ने सुद्धा भाग जातो. म्हणजे बेरीज किती आली ह्याची, बेरीज येते 18. ह्याची बेरीज सगळ्यांच्या अंकाची केली तर 18 येते. 3 भाग जातो 18ला आणि 6ने सुद्धा भाग जातो 18ला. त्यामुळे ही सुद्धा कसोटी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा 2 गुणले 2 गुणले म्हणजे 8 आलं. 8चे अवयव पाडा, 2 गुणले 4, बरोबर की नाही. 2 गुणले 4 अवयव पाडलं. 2 तर समसंख्या असल्यामुळे 2ने पूर्णपणे भाग जातो. आणि 4ची कसोटी बघा, 4ची कसोटी शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल तर पूर्णपणे त्या संख्येला भाग जातो. म्हणजे 4ची कसोटी सुद्धा इथे लागू होत आहे. त्यामुळे ही सुद्धा संख्या बरोबर आली. आता 30ची बघा, 30चे अवयव पाडा, 10 गुणले 3, 3 गुणले 10, बरोबर की नाही. 3 गुणले 10, मग 3ची कसोटी लागू पडते, परंतु 10ची कसोटी लागू पडते का, नाही. कारण की 10च्या कसोटीला काय पाहिजे, शेवटी 0 पाहिजे. आहे का इथे 0, नाही. म्हणजे ही कसोटी लागू पडत आहे का, नाही. म्हणजे उत्तर क्रमांक आपलं काय येणार आहे मित्रांनो, आपल्याला नाही विचारलेलं, कोणत्या संख्येने भाग जात नाही असं विचारलं आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे, 4 नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. 4 नंबरचा पर्याय 2 गुणले 3 गुणले 5 म्हणजे 30 नंबरचं उत्तर येणार आहे मित्रांनो. त्यानंतर घेऊया लगेच पुढचा प्रश्न. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. बघा 4 अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल. 4 अंकाची लहानात लहान संख्या कोणती आहे, शोधून काढायची आहे. 4 अंकाची लहानात लहान संख्या कोणती होईल रे, कोणती होईल 4 अंकाची लहानात लहान संख्या, 1000, बरोबर की नाही. 1000 ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. 1000 ही 4 अंकी लहानात लहान संख्या आहे. मग आता या 1000ला कोणकोणत्या संख्येचा अवयवाने भाग जातोय बघायचं आपल्याला. आता बघा पहिला पर्याय लिहून घेऊया अगोदर. 5 गुणले 5, 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 8. 2 नंबरचा पर्याय आहे 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 4 गुणले 2. 3 नंबरचा पर्याय आहे 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 2 गुणले 2 गुणले 2. 4 नंबरचा पर्याय आहे 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 4 गुणले 2. आता आपल्याला काय करायचं आहे रे, या सर्व संख्येने कोणत्या संख्येने 1000ला भाग जातो, ह्याने या सर्व संख्येने 1000ला भाग जातो हे पाहायचं आहे. आता बघूया पहिला पर्याय वापरून. 5 गुणले 5, 5 गुणले 5 म्हणजे 25, 25 5 125, 125, 125 8 किती होते रे, बघा करून बघा. 125
8 125 गुणिले 8 केल्यानंतर किती येते? मी ते साईडला करते. 8 पंचे 40, 7 4, 8 2 16 आणि 4 16 आणि 4 20, 8 2, 8 1 8 2 10. उत्तर आलेले आहे 1000. त्यानंतर बघा 5 गुणिले 5, 5 5 25, 25 5 1600, 1600 असं इथे पण उत्तर येते मित्रांनो 1000च. इथे सुद्धा 1000 उत्तर येते. शेवटचा पर्याय 5 5 4 4. इथे डबल पर्याय झाला आहे, म्हणजे इथे सुद्धा 1000 उत्तर येते. पण मित्रांनो प्रश्न असा विचारलेला आहे की मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवा. मूळ संख्या म्हणजे 4 अंकाची लहानात लहान संख्या जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणतात म्हणजे प्रत्येक अवयव पडला पाहिजे. आता इथे सांगितले काय का, आता इथे काय सांगितले? 8 सांगितले. 1000 उत्तर बरोबर येते, पण 8चे अजून अवयव पडू शकतात, म्हणजे 4 आणि 2 सुद्धा पडू शकतात, म्हणजे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर बघा इथे 4चा सुद्धा पण नंतर अवयव पडू शकतो, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आता इथे सांगितलंय, इथे बघा 4चे सुद्धा अवयव पडलेत, म्हणजे हा पर्याय येणार आपला. आणि इथे 4चा अवयव पडू शकतात, म्हणजे हा सुद्धा पर्याय आपला काय होणार आहे? येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे? 3 नंबरचा पर्याय येणार आहे. सगळं उत्तर 1000 सारखेच आहे, परंतु अवयव जास्त प्रमाणात पाडले जातात, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. म्हणजे 3 नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला? बरोबर असणार आहे. त्यानंतर घेऊया शेवटचा प्रश्न 3.1 मधला स्वाध्यायमधला. बघा 21चा मूळ गुणनखंड आहे. आता ह्यासाठी सुद्धा आपल्याला पर्यायावर जायचं आहे. 21चा मूळखंड. तर बघा पर्यायामध्ये लिहून घेऊया आपण 21 कुठं उत्तर येते बघायचं आहे. पहिले 1 नंबरचा पर्याय काय आहे? 2 गुणिले 7 गुणिले 15 गुणिले 5. त्यानंतर 2 नंबरचा पर्याय काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 35. 3 नंबरचा काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. आणि 4 नंबरचा आहे 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 7. तर आपल्याला सर्वांचा गुणा करून बघायचा आहे, किती उत्तर आलं पाहिजे? 21 उत्तर आलं पाहिजे, बरोबर की नाही? बघा आता 2 2 4, 4 7 28. आता 28 गुणिले खूप मोठा गुणाकार होतो मित्रांनो. तर बघा इथं सोप्या पद्धतीने दिलं आहे. 3 नंबरच्या पर्यायामध्ये बघा इथे पण 35 आहे, म्हणजे खूप लांब असा गुणाकार जातोय. आपल्याला फक्त 21 बघायचे. आता मला 3 नंबरचा सोपा वाटतंय म्हणून मी 3 नंबरमध्ये बघते. 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 6 पंचे 30 आणि 3 7 21, म्हणजे इथं झालं 21 उत्तर येते मित्रांनो. म्हणजे आपला 3 नंबरचा पर्याय काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यामुळे हे बाकीचे पर्याय बघण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो, कारण की 3 नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर आहे, कारण की हे खूप मोठे गणित होत जातात आणि वेळ लागेल. आता बघा ही 4 त्रिक 12, 12 पंचे 60, 6 पंचे 30 आणि 3 7 31. परंतु इथं 2चा अवयव होतोय का? नाही होत, बरोबर की नाही? इथं अवयव पाडले जात नाहीत, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे? 3 नंबरचा येणार आहे. मूळ अवयव कोणकोणते आहेत त्यामध्ये? 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 आणि गुणिले 7. तर बघा आपला कितीचा? 21चा मूळ गुणनखंड म्हणजे किती उत्तर आलं? आपला 3 नंबरचं उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो आज आपण स्वाध्याय क्रमांक 3.1 पूर्णपणे स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत जावा. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला? जर व्हिडिओमध्ये जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? ती स्वाध्याय क्रमांक 3.2 हा पूर्ण स्पष्टीकरणासहित घेणार आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 ते 11 प्रश्न आहेत आणि ते प्रश्नसुद्धा आपण व्यवस्थितरित्या सोडवून घेणार आहे. त्यासाठी तुम्हाला वर्गपाठ असणे खूप गरजेचं आहे, कारण की वर्ग, घन, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समसंख्या, विषम संख्या ह्या सर्व तुमच्या लक्षात असणे खूप गरजेचं आहे. अशावरती जास्त करून प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यामुळे तुम्ही 30पर्यंत वर्ग आणि 30पर्यंत घन नक्की पाठ करा.
तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.